राजेश कुमार मीना हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 49वे मुख्य सचिव आहेत। त्यांची नियुक्ती 30 जून 2025 रोजी झाली आणि त्यांनी सुजाता सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारला। वैयक्तिक माहिती, त्यांचं जन्मस्थान सवाई माधोपुर असून राजस्थान IAS बॅच 1988 महाराष्ट्र केडर। शैक्षणिक पार्श्वभूमी, राजेश कुमार मीना यांनी वयाच्या 21व्या वर्षी UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केली। अशी माहिती आहे की त्यांनी 7वीच्या वर्गापासूनच आपल्या नावापुढे IAS लिहायला सुरुवात केली होती, ज्यामुळे त्यांच्या ध्येयनिष्ठेचा अंदाज येतो। प्रशासकीय कारकीर्द, वर्तमान पद मुख्य सचिव महाराष्ट्र 30 जून 2025 पासून ते अतिरिक्त मुख्य सचिव महसूल, नोंदणी आणि मुद्रांक आणि महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत। मागील पदे अतिरिक्त मुख्य सचिव महसूल 2020 पासून महसूल विभागात कार्यरत। या काळात त्यांनी धोरणात्मक सुधारणा आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। अतिरिक्त मुख्य सचिव सहकार, ग्रामविकास, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, प्रधान सचिव पाणी पुरवठा आणि स्वच्छता, एकात्मिक बाल विकास योजना आणि आदिवासी विकास, आयुक्त सोलापूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी बीड जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी धाराशिव आणि जळगाव जिल्ह्यात। विशेष योगदान त्यांच्या कार्यतत्परतेसाठी आणि कार्यक्षम प्रशासनासाठी ते ओळखले जातात। राजस्थानातील त्यांच्या मूळ गावात त्यांच्या नियुक्तीमुळे अभिमान व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आणि विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनात समन्वय साधण्यासाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे। शक्तीपीठ महामार्ग 86,300 कोटी रुपये प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे समन्वय आणि स्थानिक निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी यासारख्या आव्हानांवर त्यांचे लक्ष आहे। वैशिष्ट्ये आणि आव्हाने, कार्यकाळ, राजेश कुमार यांची नियुक्ती त्यांच्या निवृत्तीच्या 31 ऑगस्ट 2025 फक्त 61 दिवस आधी झाली आहे, ज्यामुळे त्यांचा कार्यकाळ तुलनेत अल्प आहे। तरीही सरकारने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे। प्रशासकीय कौशल्य, त्यांनी विविध विभागांमध्ये सुमारे 3 दशकांचा अनुभव घेतला असून कल्याणकारी कार्यक्रम आणि पायाभूत सुविधा धोरणांना आकार देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या समोरील आव्हाने, शक्तीपीठ महामार्गाविरोधातील शेतकरी आणि विरोधी पक्षांचे आंदोलन, त्रिभाषा सूत्रांच्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समितीचे निरीक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासारख्या मुद्द्यांवर त्यांना काम करावे लागेल। सामाजिक प्रभाव, राजस्थानाच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवाशांनी त्यांच्या नियुक्तीचा गौरव केला आहे। त्यांचे यश राजस्थानातील अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रभावाचे प्रतीक मानले जाते। त्यांच्या कार्यकाळात ते चांगल्या प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित महाराष्ट्राच्या मिशनला पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहेत। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, मंत्रालय, मुंबई।